हॅलो, नमस्कार सर्व गुरुताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मी छान असे ब्लाऊज वगैरे होते मॅचिंगचे ते शिवले. सकाळी क्लास होता तो पण घेतला आणि तो क्लास झाल्यानंतर मी ब्लाऊज कट केले आणि 4 ब्लाऊज शिवले. 1 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत. त्यात एक कोपऱ्या भांडेवाली आली, म्हणजे आपली बाल्डीवाली. तिने 1 तास कंप्लीट घालवलं. त्याचा पण पुढे मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन. तुम्हाला दाखवते मी. आत्ता मी जस्ट शिवलेले ब्लाऊज आहेत. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना, टाईम त्या मॅचिंगच्या साडीचे ब्लाऊज घेतलेले, साड्या घेतलेल्या त्याच्यातला. तरी आत्ता मी कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे, पाहू शकता. हा कटोरी आणि फुगेवाले ब्लाऊज आणि खूप सुंदर म्हणजे होतात फुगे वगैरे ह्याचे छान असे. कटोरी आहे हे, 32 छातीचा ब्लाऊज आहे हा, पाहू शकता. इकडे फक्त लेस लावलेली आहे, गोल गळा आहे नॉर्मल आणि हाताला छोटी अशी गोपी बाही दिलेली आहे. पुन्हा हा पण 32 छातीचाच आहे. हा पण कटोरी आहे बघा, कस्टमरने अस्तर आणून दिलेलं होतं. इकडे आपण जरी स्वतः असं दुसऱ्या कलरचं लावलेलं असतं त्यांना आवडत नाही आणि त्यांनी लावलेलं चालून जातं. बघू शकता तुम्ही, हे पण कटोरीवाला ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असं कटोरीवाला ब्लाऊज आहे. ती नेहमी देते अस्तर आणून ताई. आज पण तिने ह्या वेळेस पण ती प्रत्येक वेळेस ते अस्तर फक्त आणून देते. म्हणजे हा पण गोल गळा आहे, कमरेला लेस लावलेले आहे आणि गळ्याला पण लेस लावलेली आहे. छोटीशी पातळ लेस असते ना, ती वाली आहे, ती पण तिनेच आणून दिलेली लेस होती. आणि याला पण असे छोटे असे फुगे दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त असे फुगे दिलेले आहेत. आणि दुसरा वेल्वेटचा आहे. एवढं भयानक हे वेल्वेटचं काय हे बायका वेल्वेटचं ब्लाऊजला हे करतात काय माहिती. हे बघा, बिन अस्तरचं वेल्वेटचं ब्लाऊज आहे. हे कसे घालणार, एवढा तकलीफ झाली ना शिवताना, बापरे बास. भरपूर तकलीफ झाली. तर इकडे मी तरी पट्टी वेगळ्याच कलरची लावलेली आहे बघा. तर बघा, हा असा वेल्वेटचा, हा पण कटोरीवालाच आहे, बघू शकता. कटोरीवाला आहे. दुसरा मी एक शिवलेला, बघू शकता, कटोरीवाला आहे हा पण. हा छातीचा आहे आणि हा पण फुगेवाला आहे. या एवढं म्हणजे एवढा त्रास झाला ना हे ब्लाऊज शिवताना. अस्तर वगैरे नाही आहे. आणि ह्याला मी इकडे माझ्याजवळ जे अस्तर होतं तिला विचारून, ताईला, त्या कस्टमरच्या त्या ताईला विचारलं का बाबा इकडे मी असं असं लावेल तरच, नाही तर ते विचित्रच होईल. म्हणजे असं बायकांना नाही समजत काय काय. आपण त्यांना सांगतो, त्यांना असं वाटतं काय खोटं बोलतात कस्टमर का, म्हणजे हे शिवणारे टेलर लोक का खोटं बोलायचं. जे आहे ते आहेच ना. आणि आमच्याकडे आज ना पावसाचं वातावरण आहे. होळी आले 2 दिवसावर आणि पावसाचं वातावरण जसं आहे. ते 3 शिवलेले, एक अजून आहे तो पण वेलवेटचाच आहे. एक आहे अजून बोटलेटच्यामध्ये शिवलेला. हा प्रिन्सेस कट मध्ये वेलवेटचा आहे, बिन अस्तरचा आहे. हे बघा, ह्याला सुद्धा फुगे आहेत, दिसतात का. काय यांना आवडतात ते बिन अस्तरचं ब्लाऊज वेलवेटचं, काय माहिती यार. पंचकोनी गळा दिलेला आहे आणि एवढा डीप गळा आहे, बापरे, खूप डीप गळा आहे, पाहू शकता तुम्ही. पंचकोनी गळा आहे, घातल्याबरोबर होईल. आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, कटोरी नाही. हा छातीचाच आहे. आपण ह्याला खूप वेगळे लावलेले आहेत, आज झाले 4. आणि कारण ह्याला खूप वेळ गेला 2 ब्लाऊजला. तरी पण मी अजून रात्री मला 2 शिवायला की कट करून ठेवलेले आहेत, शिवायचे आहेत. आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली की ज्या साड्या होत्या त्या साड्या तुम्हाला दाखवते, कस्टमरने शिवाय दिलेल्या. हा 2,500च्या 3,000च्या साड्या आहेत, तुम्ही पाहू शकता कशा साड्या आहेत. 3,000 रुपये, 2,500 रुपये. बघू शकता तुम्ही, दाखवते मी. हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे, अशी बॉर्डर आहे, म्हणजे अशी साडी पूर्ण हा ब्लाऊज पीस आहे. आणि ही नेसायची साडी आहे, ही 2800ची साडी आहे ही. बघा, बघू शकता तुम्ही, मला डायमंड आहे, असे डायमंड आहेत बस, बाकी मध्ये काहीच नाही आहे, प्लेन आहे. खालच्या बॉर्डरला पण असतील डायमंड बघा करायचे, पाहू शकता. बघा, पूर्ण साडी अशीच आहे.
डायमंड आहेत अशा 2-3 साड्या आलेल्या आहेत शिवायला. बघू शकता तुम्ही. खूप छान आणि एकदम मस्त वाटतात. तो खूप महाग साड्या आहेत ह्या. बघू शकता हा पल्लू आणि ह्याला असं हे आहेत. पदराला पण असे डायमंड वगैरे आहेत. एवढेच आहे डायमंड, जास्त काही नाही आहेत. तरी पण ही 2800 रुपयाची साडी आहे. वाटते का 2800 रुपयाची साडी? नाही वाटत, मला तरी वाटत नाही आहे. त्याच्याकडे ते मस्त 1800पर्यंत 1500पर्यंत भेटली असली साडी. पाहू शकता तुम्ही अशी कशी दिसते साडी. टोचते पप्पा, ह्याचं हे आहे ना जरी, ही टोचते. बापरे, पाहू शकता तुम्ही कशी दिसते. अशी दिसते बघा साडी. टोचते म्हणजे हे आहे ना ह्याचं जरीचं काम, अशी ती टोचते. आपण ही साईडला ठेवू. आणि ही 650 रुपयाची साडी आहे बघा. ह्याला फॉल वगैरे लावलेला आहे मी. 600 रुपयाची 650ची साडी आहे बघा. आणि शॉपमध्ये केवढ्या महाग साड्या आहेत. आणि आपण घरगुती जे बिझनेस करतात त्यांना जर दिलं त्यांचा नाही का फायदा होणार. बघू शकता तुम्ही, त्याला फक्त अशी एक खडी आहे, बाकी अशी साडी प्लेन आहे पूर्ण, कुठेच काही सुद्धा नाही आहे. 650 रुपयाची साडी आहे बघा. का म्हणजे असं घरगुती बिझनेस करणाऱ्यांना काय झालं, त्यांना म्हणजे घरगुती बिझनेस करतात त्यांना त्यांचा पण फायदा होऊ शकतो ना. तर बघू शकता अशी साडी आहे पूर्ण बघा. फॉल वगैरे लावलेला आहे तिला. अशी साडी आहे पूर्ण, दोन्ही साईडला सेम टू सेम आहे, फक्त लेस आहे. आणि पदरला फक्त असे हे बघू शकता. ते पण इकडे ह्या टोकाला आणि लास्ट ह्या टोकाला असा पदर आहे ह्याचा. बस एवढंच आहे. 650 रुपयाची साडी आहे. तर लोक म्हणजे माणसांना असं वाटतं की हे लोक खोटं बोलतात, पण ज्यावेळेस ते शॉपमध्ये जातात घ्यायला ना, तेव्हा नक्की त्यांना समजतं की बाबा हा हे बोलतात असं. तर जाऊ द्या, ज्याची त्याची मर्जी. असं आपल्याला परवडेल जिकडे तो तसं तसं घेईल तिकडे, आपलं काही नाही. आणि आमच्याकडे एक भांडीवाली आलेली होती. तिने 1 तास, मी बोलली ना अगोदर व्हिडिओमध्ये की 1 तास कंप्लीट घालवला. तर तिच्याकडून मी साड्यावरती हा स्टीलचा डबा घेतलेला आहे. तर बघा, आता पुढे मी व्हिडिओ जॉईन करेनच तिच्याजवळ आणि जे भांडी घेतले तिच्याजवळ. तर तिची इच्छा होती का फेस नको माझा घेऊ असं. हा स्टीलचा डब्बा आहे. मला 5 साड्यावरती तिने दिलेला आहे. बघू शकता साईजमध्ये आहे, एवढा आहे असा हा डब्बा. आणि एक सूप घेतलेला आहे मी, सूप. ही 3 साड्यावरती तिने दिलं मला. ह्या साड्या म्हणजे तिने 8 सांगितल्या डब्याला. मी तिला वाटते 5 की 6 साड्या, म्हणजे 5 साड्या दिल्या, सॉरी 5 साड्या दिल्या. आणि हे दिलं, 2 पॅन्ट दिला मुलांच्या. आणि हे सूप आहे, हे 3 साड्यावरती घेतलेलं आहे. छोटंसं आहे. तिला बोललेली 2 साड्यावरती, पण ती जास्तच इवळायला लागली, म्हणजे असं बोलायला लागली का मला परवडत नाही वगैरे असं तसं. तर असं सूप घेतलेलं आहे. खूप दिवसाची माझी इच्छा होती सूप घ्यायचं, पण आज घेतलं फायनली. तर तुमच्याकडे सुद्धा असे टबालीवाले येतात का? आणि 1 तास तिने घालवला आमचा कंप्लेट. सगळे साड्या काढल्या, सगळ्या बघितल्या, हे पसंत नाही, ते पसंत नाही आहे, ते करता करता तिने 1-1.5 तास घालवला. त्याच्यामध्ये माझा एक ब्लाऊज कंप्लीट झाला असता. तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तिचा व्हिडिओ आहे ना, ती पुढे मी जॉईन करते. चला पुन्हा एकदा भेटू. श्री स्वामी समर्थ, जय वाघ. भांडी आमच्याकडे नेहमी घेऊन येते ही भांडीवाली. सगळ्या साड्यांचा वगैरे बाजार पडलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. जी तिचा धंदा आहे ती करते, ज्याची त्याचा जो तो आहे तो ज्या त्याच्या परीनं करत असतो. चला पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय वाळू.